बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवून मारहाण, बेदम मारहाणीमध्ये चालकाचा मृत्यू। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बीडमधील गुंडाराजवरती अंजली दमानियांसह अनेकांकडून संताप। बीडमध्ये बिनपगारी 18 वर्ष नोकरी करूनही शिक्षकाची फेसबुक पोस्ट करून आत्महत्या। पगार मागितल्यावरती संस्था चालकांनी फाशी घ्यायला सांगितल्याची चिठ्ठी। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची ट्विट करून कैफियत। 18 वर्ष नोकरी करूनही दमडीही न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजे यांच्यावरून अंजली दमानिया आक्रमक। चिठ्ठीतील नावांवरती कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा। तक्रार नसल्यामुळे पोलीस हतबल, अधीक्षकांचा दावा। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण। मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी ही भीती। लाडक्या बहिणींमुळे सरकारी तिजोरीवरती ताण। रामदास कदम यांच्या पाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांची कबुली। मुस्लिमांबाबत अनेकदा चुकीचा प्रचार केला जातो असं म्हणत नितेश राणे यांनाही भरणेंचा टोला। भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारांची नावं जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। पक्षाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना तयारी करण्याची सूचना। शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये 1 जागा आणि इच्छुक 4, नाराजी टाळण्यासाठी आयत्या वेळेला नाव जाहीर होण्याची शक्यता। संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा संपन्न। वारकरी भक्तांनी फुलली देहूनगरी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान। छातीत दुखू लागल्यामुळे ज्येष्ठ संगीतकार AR रेहमान रुग्णालयात। चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रेहमान यांच्यावरती उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं विजेतेपद। हरमनप्रीत कौरची स्पेशल इनिंग्ज आणि नॅट सीवर ब्रँडचा अष्टपैलू खेळ। दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपदाची तिसऱ्यांदा हुलकावणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।